धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सांगलीत विद्यार्थ्यांचा मोर्चा। जंतर मंतरवर शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमानुषपणे लाठीचार्ज करून अनेक विद्यार्थ्यांना जखमी केल्याच्या निषेधार्थ आज सांगलीतील विद्यार्थ्यांच्या वतीने धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, मुलांवरील केसेस सरकारनं मागे घ्याव्यात, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत मिळावी यासह इतर मागण्यांसाठी विश्रामबागमधील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये सांगलीसह परिसरातील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते। खास करून जे राजकीय पोरं जर दिल्लीत येऊन बसली तर सगळ्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना जाण्याला तर रस्ता राहणार नाही। हे जिंदाबाद
तारखेला या दिल्लीमध्ये घडलं, ज्या पोलिसांनी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मारले त्या प्रत्येक पोलिसावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्याचबरोबरीनं ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करायसाठी इथं आलेलो आहे. आम्हाला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा झालाच पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये DET पेपर फुटी झाली, त्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांचा देखील राजीनामाची मागणी या निमित्तानं करतोय आणि याचा आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल. या आंदोलनादरम्यान ज्या ज्या विद्यार्थ्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, चुकीचे आणि खोटे गुन्हे दाखल केले आहेत, हे सगळे गुन्हे या विद्यार्थ्यांच्यावर मागं घ्यावं. तुम्ही विद्यार्थ्यांच्या जीवाशी आणि भविष्याशी खेळू नये असं आम्ही सरकारला विनंती करून सांगायला इथं आलो. मी चैत्राली धनंजय वाघ, मी एक स्टुडंट आहे. आम्ही आज जो मोर्चा केला ह्याच्यात आम्हाला फक्त गव्हर्नमेंटला हेच सांगायचं आहे की हे मध्ये जे लाईक लोकांना मारलं, स्टुडंटचे तिथं दिल्लीमध्ये प्रोटेस्ट करत होते त्यांना मारलं, हे खूप चुकीचं आहे. आणि मध्ये भरपूर नीटचे पेपर्स वगैरे लीक झालेत. आम्हाला फक्त हे पाहिजे, आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि वी होप की तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल आणि धर्मेंद्र प्रधान यांचं रेजिग्नेशन घ्याल. माझं नाव तेजस शारदा विठ्ठल नागरेकर. आज सांगलीमध्ये JNU जंतर मंतर इथे चालू असलेल्या आंदोलनाला ज्या विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला त्याच्या समर्थनात, विद्यार्थ्यांच्या समर्थनात आज मोर्चा काढण्यात आला. ह्या मोर्चाच्या आमच्या मूळ मागण्या होत्या की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, विद्यार्थ्यांवरती जे गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे मागे घेण्यात यावेत. पण मला आवर्जून तुम्हाला सांगायला वाटेल की आज सांगलीमध्ये सर्व सांगलीकरांनी, सर्वच वयोगटातील लोकांनी, सर्वच वर्गातील लोकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे. आम्हाला वकिलांचा खास करून पाठिंबा होता, सर्व डॉक्टरांचा आम्हाला पाठिंबा होता. खास करून आमच्या मोर्चामध्ये पोलीस प्रशासनानं आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे. त्यामुळे मी सर्व सांगलीकरांचा, सर्व विद्यार्थ्यांचा धन्यवाद मानतो. मध्ये मोर्चा झालेला हा युवा गणित होता. यामध्ये आम्ही मदत घेतली काही लोकांची. त्याचा मेन मुद्दा हाच, जो नीट पेपर लीकची फुटी झालेली त्याबद्दल जी सरकारने अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे. जे लोकांनी, मुलांनी सुसाईड केलेलं आहे त्या कारणामुळं, तर त्या लोकांना कॉन्डोलन्सेस सरकारने द्यावे, त्यांना कॉम्पन्सेशन, मुआवजा त्यांना द्यावा सरकारनं. कारण हा विषय 2024मध्ये पण अगोदर झालेला, त्यावेळी जी रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्नमेंटनं घ्यायला पाहिजे होती तो नाकाळजीपणा झाला, निष्काळजीपणा होता. त्यामुळे 2026मध्ये रिपीट झालं. आणि या बाबतीत, आणि जरी समजा तुम्ही म्हणत असाल की रिनेट घेतली गेली सरकाराकडनं, तरी आम्हाला माहिती आहे, मी आता जस्ट 12वी झालेला मुलगा आहे, माझे मित्र आहेत, त्या सगळ्यांकडनं मी बघितले, त्यांना जो मानसिक स्ट्रेस आहे काय असेल तो खूपच होता. त्याची भरपाई सरकार कधी करून देणार? भलेही ती लोक आज सुसाईड करत नाही आहेत, पण हा मोर्चा त्यांना आवाज देण्यासाठी होता, सरकारला जागा करण्यासाठी होता आणि हा कायमच होत राहील. आज आम्हाला सगळ्यांना इथं व्हॉईस दिला, सांगलीमधल्या युवांना. दिल्लीमध्ये जर आम्हाला जाता येत नसलं तरी पीसफुली आम्हाला इथं करण्याचं त्यांनी परमिशन दिली, पोलिसांनी सहयोग केला त्यांना. पोलिसांना पण थँक्यू. आणि इन्कलाब जिंदाबाद. भारत की आजकाल नेते साधं संडास जरी बांधलं तरी मोठे मोठे बॅनर लावतात आणि म्हणतात की पेपर फुटला त्यात आमचा काय दोष. गव्हर्नमेंटच्या एक्झामचा जर पेपर फुटत असेल तर गव्हर्नमेंटचाच दोष आहे की तुम्ही योजना नीट राबवल्या नाही आहेत. आणि याची सिस्टमने याची दखल घ्यायला पाहिजे. आणि मुलींना घ्या की रे पुढे, ये ग पुढे. समोर बघा सगळे, जरा पुढे बघा सगळे. पुढे बघा. ओके, ओके, ठीक.